तर रामकृष्ण माऊली, आज आम्ही जाणार आहे एडी मच्छिंद्रला. तर विषय काय सांगतो तुम्हाला. आज माझा आहे सीईटीच पेपर आणि माझा नंबर पडलाय जेवण कॉलेज एडी मध्ये. सकाळची शिफ्ट त्यामुळे जरा लवकर जायला लागतं. सकाळचं वातावरण तर असलं एक नंबर झालं. आता म्हटलं उशीर करणं नको, डायरेक्ट आलो बघा कॉलेजवर. कॉलेज एक नंबर आहे सोडा, आणि त्यात आज होता शनिवार आणि त्यात माझा होता उपवास. म्हणलं घरातनं काय खाऊन आलं नाही, जरा काहीतरी खाऊन घेऊया म्हटलं. पुन्हा आलो गेट पशी. इथं पोरं लांब लांब आलती. मग पुन्हा हॉल तिकीट आणि आधार कार्ड घेऊन गेलो एंट्री करायला. एंट्री तीन केली, आत गेलो. पुन्हा इथं कॉलेजची माहिती तीन द्यायची चालू होती. माहिती तीन सगळी देऊन झाली. पेपर संपले, आलो बघा खाली. आता म्हटलं जरा कॉलेज फिरायचं. मग काय आलो फिरायला. ऊन तर एक असलं लागत होतं. असू दे म्हटलं, आता काय एवढ्या लांब आले म्हटलं, सगळं फिरूनच जाऊया. सगळं कॉलेज ते फिरलं. इथं लायब्ररी आहे बघा. सगळं बघून झालं, आता चाललोय रामलिंग बेट बघायला. मग काय गाडी काढल्यानं आलो बाहेर. तेवढ्यात पोचलो रामलिंग बेटवर. ऊन तर एक असलं लागत होतं का नाही. जाऊया म्हटलं, अजून लय पुढे चालत जायचंय. नुसता बघल तिकडे बेटच आहेत बघा. तेवढ्यात आलो चालत मंदिरापाशी. आता आम्ही इथनं पुढे जाणार होतो. असं कुठनं वाटा काढत गेलो बघा नदीकडेला. इथं हातपाय देऊन धुतलं. पाणी बघून तर नुसता पऊ वाटत होतं, पण काय करायचं, कापड आणलं होती, हातपाय धुतलो. आता नदीकडेला बसून फराळ तीन केला. शनिवार होता आज. असा व्हिडिओ घेतला. आता म्हणलं जाऊया, उशीर झालाय. इथं आल्यावर असलं भारी वाटत होतं का नाही, जाऊच वाटत नव्हतं इथनं. नाही ते काका चिंचा काढते दिसलं ना दो शेवट. मग काय मारुतीच्या पायातीन पडलो, बाहेर आलो. ऊन तर असलं लागत होतं. अजून तिथं पण चालत जायचं होतं बघा. मधनं असं पुलावून जायचं बघा. असलं भारी वाटतं इथं आल्यावर. झालता उशीर, आता चाललोय घरला. अनेक संध्याकाळी ब्लॉग टाकणार तेवढा बघा.